नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आता आपल्या सोबत आहेत तुझ्या सोबतीने मधल्या तायडी. आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, नक्की त्यांनी काय आज केळवणासाठी प्लॅनिंग केलंय ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं कशी आहेस ताई? मस्त. तू कशी? मी मस्त. आणि आज मल्हारचं केळवण आहे, तेही मल्हार रेस्टॉरंट मध्ये, मल्हार आणि नुपूरचं. सो तायडीने केळवणासाठी काय तयारी केली आहे किंवा तायडी काय नवीन घेऊन आली आहे त्या दोघांसाठी हे जाणून तायडीने केळवणाची तयारी म्हणजे हे सगळा दिखावा चाललाय. खरं तर तायडीला अजिबात आवडलेलं नाहीये त्या दोघांचं लग्न होत आहे आणि ते आतून खरं तर खुश नाहीये. मल्हारने कुठल्याच मुलीवरती प्रेम करावं आणि लग्न करावं अशी तिची इच्छा नव्हती आणि त्यात तो माझ्या मनाविरुद्ध गेलेला आहे. जो माझा शब्दही कधी खाली पाडत नव्हता, त्याने स्वतःच्या बाबतीत डिसिजन घेतलाय, तोही मला डावलून डिसिजन घेतलेला आहे. सो कुठेतरी हा राग भयंकर मनामध्ये आहे. पण मला आता हे तो माझा भाऊ असल्या कारणाने आणि त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास असल्या कारणाने मला त्याच्यासमोर माझं खरं रूप दाखवता येत नाही. आणि ते दाखवलं तर मग पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो, मला जो हेतू माझा साध्य करायचा आहे त्या संदर्भात. सो समोर मी खूप खुश दाखवते, बट आतून खूप राग आहे मला. पण लग्नामध्ये मात्र एक असं गुपित मी सगळ्यांसमोर मांडणार आहे की ते ऐकल्यानंतर ते दोघंही शॉक्ड होतील आणि त्या शॉकचा परिणाम त्यांच्या दोघांच्याही लाईफवरती होणार आहे. येस. सो असं आहे प्लॅनिंग काय काय. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय ट्विस्ट आम्हाला असं एक आता तरी हा मेजर ट्विस्ट आहे. ओके. लग्नामध्ये जे कळणार आहे, जे गुपित कळणार आहे, हे खूप मोठं ट्विस्ट आहे. म्हणजे या ट्विस्ट मधनं त्या दोघांना बाहेर येणं किंवा म्हणजे ते दोघं एकमेकांना कुठल्या दृष्टिकोनातून बघतील इथपासून ते सुरू होईल. नुपूरला काय वाटेल आणि त्याच्यानंतर लग्नाच्या सुरुवातीलाच हे कळल्यानंतर त्या दोघांना ते सत्य पचवणं किंवा जे गुपित सांगितलं जाणार आहे त्याला फेस करणं, त्याच कालावधीमध्ये मला बरेच गेम करायचे. ते केल्यानंतरचा पुढचा टप्पा माझा अजून पुढची फेरी असेल किंवा पुढचं पाऊल असेल. बरं ताई, मी आल्याच तुला कॉम्प्लिमेंट दिली की तुझा ड्रेस हा उत्तम आहे आणि रादर दॅन तुझ्या बॉडी स्ट्रक्चरवरती एक बोलतो ना फिट राहणं, आणि हे तुला खूप आवडतं. तू स्वतः मला एकदा बोलली होतीस मला फिट राहणं खूप. सो त्याचं काय एक सिक्रेट आहे की माधवी ताई हे सिक्रेट वापरते आणि ती तशी एकदम फिट आहे. तू मनातून आनंदी राहणं फार गरजेचं आहे. दुःख प्रत्येकाला असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी इश्यूज आहेत. कोणाच्या आयुष्यात मोठे इश्यू आहेत, कोणाच्या आयुष्यात छोटे आहेत, पण आहेत. कोणीही दुःख नसल्याशिवाय कोणीच नाहीये या जगात. जगी सर्व सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे आपण म्हणतो ना. पण मला असं म्हणायचं की आय चूज टू बी हॅपी. मला आनंदी राहायला आवडतं आणि कुठेतरी ते रिफ्लेक्ट करतं माझ्या पूर्ण पर्सनॅलिटीवरती. कुठलीही सिच्युएशन असेल तरी मी आनंद शोधते, कारण की मी चूज करते. मला आनंदी राहणं हे माझी प्रायोरिटी आहे. ती प्रायोरिटी असल्या कारणाने मला छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो. आणि ज्यावेळेला तू आतून आनंदी राहत असतेस त्यावेळेला ते पूर्ण तुझ्या बॉडीवर दिसतं, तुझ्या अटायरमध्ये दिसतं, तुझ्या ऑरामध्ये येतं. बरोबर. परत तू कोणाबद्दल काय किती चांगला विचार करतेस, तू स्वतःबद्दलही छान विचार करतेस, इतरांबद्दलही छान विचार करतेस, तू ब्लेसिंग्स लोकांसाठी मागतेस, थँकफुल राहतेस. खूप गोष्टी आहेत की जेणेकरून तुझा आवरात असतो. तू जशी असतेस तुझा आवरा तयार आहे. सो मला असं व्हॉट आय बिलीव्ह की मी जी काही हेल्दी आहे, मी फिट आहे, मी बारीक आहे, ते ना मी स्वतः आधीच मानसिकरित्या क्रिएट केलेलं. सो ते रिफ्लेक्ट होतं. तुला माहितीये का, लहान दिसण्यासाठी किंवा लहान वाटण्यासाठी तुला मेहनतीच्या आधीचा एक टप्पा असा आहे की तू ते फील कर. मला जेन्युअनली असं वाटत नाही की माझं खूप एज झालं. असं म्हणतो ना की बाबा म्हणजे कॉलेज मधली मुलगी वेगळी आणि आता मी 40शी मधली आहे, त्याच्यामुळे असं माझं आहेत नंबर्स आणि मला ते सांगायला लाजही वाटत नाही की ओ माय गॉड माझं एज नाही. पण मला मनातून नाही वाटत असं. जोपर्यंत तुला असं वाटतं की नाही मी इथून खूप तरुण आहे, तर तुझ्या बॉडीवरती दिसतं आणि तू नाही त्या एजची दिसत. हा पहिला फंडा आहे. नंतर तुझं एक्सरसाइज, डाएट पहिलं इथून सुरू होतं. तू काय फील करतेस. मी आज ज्या वेळेला रुबेन सोबत त्याच्या वयाची होऊन मी मजा करू शकते आणि तुमच्यातलं बालपण तुम्ही जितकी जास्त वर्ष टिकून ठेवाल तितकी जास्त वर्ष तुम्ही तरुण दिसता, हे मला वाटतं आणि तशीच मी आहे. गुड. आणि आजच्या तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? तू बोललीस की तुझ्या आईला जास्त मी जेव्हा फ्रॉक घालायला लागले किंवा पंजाबी ड्रेस सुरुवात केली घालायला, तेव्हा पहिला पंजाबी ड्रेस आईने तिच्या साडीचा शिवला होता.
पण त्यावेळेला तर मी एवढी छोटीशी होते, तर अख्खी साडी द्यायची पण गरज नाही, ते 2 भाग केले होते त्या मग साडीचे. त्याचे ते 2 टेलरला dress सांगितलं होतं असं असं शिव, हा. ते फुलांचा बलून तेव्हाची style होती, balloon hands तर ते आणि त्याला पंजाबी ड्रेस सलवार आणि असं होतं. तर तेव्हापासून माझ्या आईला मी एक ऑब्झर्व केलं, तिला साडीचे शिवलेले ड्रेस खूप आवडतात. तर काही झालं ना की आई म्हणायची, ही साडी चांगली आहे, याचा ड्रेस शिव ना. ही साडी चांगली आहे, ही टाकू नको नंतर ड्रेस शिव ना. इमॅजिन केलेलं असायचं की ही किती गोड दिसणार म्हणजे आहे. माझ्याकडे आजही साड्या असतील ना, तर बघितल्यानंतर आई म्हणते, अगं ही तू नेसत नाही का? मी म्हणते, अगं आई खूप नेसली, चांगली अजून ठेवली कधी. अगं मग त्याचा ड्रेस शिवून शिवून टाकणार. टाकणार. तर ते ना, हे प्रत्येक आई मला असं वाटतं सांगते, ते वेस्ट नको घालूस, बरोबर. ते वेगळ्या पद्धतीने छान घाल, Use तुझी कर, काय तुझी utilize कर. पद्धत आहे, तुझ्या स्टाईलने शिवतो असं ती म्हणते. बरोबर. तर लहानपणी ती मला शिवायची आणि तिचं ते बघितल्यानंतर ना तिला आनंद झालेला मला आवडायचा खूप. की आपल्याला साडी पण बघितल्यावर तिचं असं, तर माझ्या साडीचा ड्रेस खूप छान शिवला गेला, किंवा तो आनंद मला आजही कुठेतरी तिचा टिकून ठेवावा असं वाटतं. म्हणून मी मध्ये मध्ये ज्या साड्या असतात त्याचा पटकन ड्रेस शिवायचा आणि मी फोटो पाठवते तिला. नाही, खुश खरंच होते खूप एकदम. गोड आणि खरंच खूप गोड वाटतंय ते. Thank मला you. आल्या पण गोड दिसतेस. तर मी हे तिच्याकडनंच घेतलंय. कितीही जुनी झाली बघ, साडीची क्वालिटी चांगली असेल ना, तर आपण घातल्यावर ते आपल्याला असं वाटतं की खूप वेळा नेसून झाली. बरोबर. पण आता काय करायचं, तर मम्मी ते ऑप्शन ठेवलेलं आहे, मी कुठलीही साडी टाकून देत नाही Waste आणि ते अनलेस ती फाटली किंवा खूपच खराब झाली. नॉर्मल असेल तर मी त्याचे ड्रेसेस शिवते. अरे वा, किती छान. खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत Thank गप्पा you. मारून. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हे सांगेन, तुझ्या सोबतीने ही मालिका रोज संध्याकाळी 6:30 वाजता न चुकता बघा. आणि प्रत्येक क्षण आयुष्यातला अतिशय महत्वाचा आहे. आजचा क्षण आहे तो आपला आहे, उद्याचा आहे तो कोणाचा आहे माहित नाहीये. त्याच्यामुळे आज मध्ये जगा, आनंदी राहा. दुःख हे आहेच, प्रत्येकाला आहे, पण ज्या वेळेला उद्याची चिंता सोडाल त्यावेळेला आत्ताच्या क्षणामध्ये तुम्ही जगायला सुरुवात कराल. प्रत्येकाला, श्रीमंतालाही तेच दुःख आहे, गरीबालाही तेच दुःख आहे, मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा दुःख आहे. दुःख हे सगळ्यांना आहे. आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे तुम्ही जर 100% बघत राहाल, ग्रेटफुल राहाल. मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगते, तुमच्याकडे असलेली कुठलीही एक गोष्ट काढा, कुठलीही बॉडी मधली, तुमच्या घरात असलेली कुठलीही एक गोष्ट समोर, डोळ्यासमोर धरा. ती गोष्ट जगात किमान करोड लोकांकडे नाहीये. मग तुमच्याकडे सायकल तुम्ही घ्या, मोबाईल घ्या, घड्याळ, कुठलीही एक वस्तू काढा, ती किमान करोड लोकांकडे नाहीये. त्या करोड लोकांकडे नसणारी गोष्ट आपल्याकडे आहे. या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेताय, याचा आनंद मानून तुम्ही जगायला सुरुवात केलीत, तर मला असं वाटतं या भूतलावरती कोणीही दुःखी राहणार नाही. बरोबर. आणि आपण तर असे असे व्हिडिओ बघतो की हात नाहीयेत, पाय नाही, तरी ते खूप स्वतःच्या मेहनतीने कमवून ते जगताय. आपण कुठल्या तक्रारी करतोय आणि किती फालतू तक्रारी आहेत त्या, उगाचच्या. म्हणजे उगाचच्या आहेत. किती वेळा आपण थँक्यू म्हणतो देवाला, जे म्हटलं पाहिजे ते आपण करत नाही. मला असं वाटतं, बी ग्रेटफुल. तुमच्याकडे जे आहे ना, खूप आनंदी राहायला शिका. मी नेहमी हे म्हणजे लिटरली तुला सांगते, मी ओपून सांगत असते की खूप सुंदर आयुष्य आहे, ते मी आज जगताय. उद्या आपल्यातले, या जगातली बरीचशी माणसं नसणार आहेत. बरोबर. आज आहे. त्याच्यामुळे आज सेलिब्रेट करा की तुम्ही आज आहात, आणि थँक्यू म्हणा त्या प्रत्येक श्वासासाठी. ही जाणीव जेव्हा होते ना, तुला खरं सांगते, माणूस कधीच दुःखी नाही राहू शकत, कधीच नाही. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियामुळे, कंपॅरिझनमुळे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आता. त्या व्यक्तीकडे ते आहे, माझ्याकडे हे नाहीये. त्या व्यक्तीकडे तेवढा सक्सेस आहे, माझ्याकडे नाहीये. त्या व्यक्तीकडे हे, पण सोशल मीडियावरती हे कोणीच दाखवत नाही की माझ्याकडे हे काहीच नाही आहे. म्हणजे प्रत्येक जण माझ्याकडे किती आहे त्याच्यात ते डबल दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे प्लीज ह्या गोष्टीमध्ये पडून नका. मला म्हणायचंय की सोशल मीडिया किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म तेवढाच फायद्याचा सुद्धा आहे ऍक्च्युली, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा. त्याच्यातनं तुम्ही शिका पाहिजे तर, पण कंपॅरिझन कुठल्याच गोष्टीकडे करू नका. खूप खुश राहाल तुम्ही जे आहे त्याच्याकडे बघून. सो मला असं वाटतं की हा संदेश खूप मोठा आहे जो प्रत्येक इंटरव्ह्यूला मी देते. बी हॅपी अँड चूज टू बी हॅपी. थँक्यू सो मच ताई, खरंच खूप छान वाटलं.